तुझ्या तोंडातून हेच वाक्य मला ऐकायला येतं. का चांगलं बोलू शकतच नाही. का बोलू तुझ्याबद्दल चांगलं नाही? नकोच बोलूस. मी हिला जॉब सोडायला सांगितलं. ऑफकोर्स माझाच डिसिजन होता तो, पण मग परत का जॉब बघते? गब्बरला जेव्हा हा नेत होता ना तेव्हा मी स्वतः बघितलं पण नाही त्याच्याकडे की कसा जातोय काय. काहीच बघितलं नाही, कारण का मी जर बघितलं असतं ना मला माहितीये मी त्याला तिथेच ठेवलं असतं. आता सगळे कमेंट करायचे की बायकोला कामाला पाठवतोय, स्वतः घरी बसून खातोय. कमॉन, तुम्हाला ते जे असं बोलतात ना त्यांना माहित पण नाही की माझी सॅलरी किती होती आणि पूजाची किती होती, कुणाची. आणि खास करून महिना आपला कसा जातो फ्रेंड्स, हे मी तुमच्यासोबत शॉर्ट मध्ये शेअर करतो. युट्यूबचं इन्कम तर थोडंफार आहेच, बट माझी RD आहे. जॉबचा पटकन निर्णय घेतला आणि सोडला नाहीये की मला आता हे करिअर करायचं तर मी आजपासून जॉब सोडतो असं नाहीये. एका टायमाला तर निगेटिव्ह कमेंट्स ऐकून मी बोलले होते तर मला नाही त्याच्यामध्ये यायचं, मला कॅमेरा समोर यायचं नाही, मला बोलायचं पण नाही, मला करायचं नाही. मी त्याच्यावर रडले होते. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. जेवणाची तयारी चालू आहे. बाहेर पाऊस देखील चालू आहे. ही कुठून घेतले पैसे बघू. आणि इथं भाव्याचे पैसे मोजणं देखील चालू आहे. हा, बाब्याला आपण परवाच पिक्चर बघायला गेलो तेव्हा शिकवलेलं. काय शिकवलं होतं पूजा? नको रडू बोलायला शिकवलेलं ते बघा. सांग बेटा रडू नको. ताईला सांग रडू नको. कुठं चालेल? अरे तिला थोडी समजणार आहे. रडू नको नाही तर मारायला. तसं नाही करायचं बेटा. काय गावात दिला तिकडे बघ काय? बाब्या गेली पेंटल दुकानात, पण तिला दिलायचं. मावशी रेनकोट देऊ का? रेनकोट जाऊ दे आता. भिजले तर भिजू दे. बाय बाय. पाणी उडव बेटा, पाणी उडवा. शाबाश उडव पाणी. लंच इज रेडी फ्रेंड्स. पूजाचं आणि बुबूचं मगाशी दयामावशी सोबत जेवण झालंय. दयामावशीचं होत, तुझं बाकी आहे. हा, पण बुबुरीचं जेवण झालंय ना बेटा. एक छोटासा घास आणि खाणार बुबुरी. आवडलं बेटा तुला पिक्चर? काय झालं? अच्छा, तुफान आला. हा, रडू नका प्लीज. कोण रडते तिथे? कोणच रडत नाही बेटा. पूजाने प्लेट आणलेला त्याला पापड कुणीतरी घे रे. अरे मम्माला देतोय मी. मम्माला दे पापड. अरे घे रे, मला नंतरला लागलं तर घेईल मी. पकड आता. हवाला मम्माला खाऊ द्या. ओके, मम्माला दे घे. थोड्या वेळात झोका सेवन करून कोणतरी झोपून जाणार आहे. मिर्झापूर बघतोय फ्रेंड्स आपण. काय व्हेरी गुड, शाबास. संध्याकाळ होत आली आहे फ्रेंड्स, आणि त्यासोबतच दयामावशी गेले मगाशीच घरी निघाले. उद्या दयामावशी घरी गेले की जाऊन येणार आहे परत? येणार आहे. ओके, दयामावशी परत येणार आहे. दुपारपासून आपण ही पोयम लिहितोय जी तुम्हाला आपल्या रील्समध्ये दिसेल. म्हणजे काल आपण जो मूवी प्रीमियरला गेलो होतो आपण काल, डंका हरी नावाचा, त्याची जी रील आपण बनवली, रील तयार केली, एकदम खरा रिव्ह्यू दिला फ्रेंड्स त्याच्यामध्ये. होपसो तुम्हाला ते पण आवडेल. आपल्या इंस्टाग्रामवरती पण दिसेल आणि आपल्या युट्यूबच्या शॉर्ट्समध्ये पण दिसेल. तर आता ती जस्ट कम्प्लीट झाली आणि त्याची शेवटची लाईन जी सुचली आहे ना, ती ऍक्च्युली तुम्ही जर बघितलं शॉर्ट्समध्ये आपल्या किंवा रीलमध्ये, तुम्हाला ऑफकोर्स आवडेल. तर आता ती कम्प्लीट झालंय. ती आधी शेवटची लाईन लिहून घेतो आणि नंतरला पूजाकडून त्याचा व्हॉइस ओव्हर करून घेतो. तर तुम्ही ते मिस केले किंवा तुम्ही अजून ते बघितलं नाहीये तर एक हंबल रिक्वेस्ट आहे की प्लीज एकदा जाऊन बघा आणि नक्की कसं झालंय ते जी पोयम आहे पूर्ण ही वाली ती कशी आहे ते प्लीज एकदा कमेंटमध्ये सांगा. आपल्या इथे किंवा त्या शॉर्ट्सवरती किंवा रील्सच्या ह्याच्यावरती. ओके, जाणून घ्यायला खरंच आवडेल. पूजा इथे आता झोपली बाबा. बसते. स्टार्टिंगच्या 2 लाईन आहेत बघ, त्या दोन्ही एकसाथ कंबाईन घे, त्यांच्यामध्ये गॅप नको. बोल स्टार्टिंगच्या 2 लाईनी बोल.
डंकाहरी नामाचा वारकरी संप्रदायाच्या परिचयाचा. हा आपल्याला स्लो बोलायचं आहे, वेगवेगळं. कसली घाई आहे? हा बोल. डंका हरिनामाचा हा वारकरी संप्रदायाच्या परिचयाचा, असं. ठीक आहे. ऐकपाय काल पण आले होते ना संध्याकाळी वाटतं. काल आली होती ना मी. अच्छा. पण ऍक्च्युली म्हणजे मी त्यांना सांगितलं की ऍक्च्युली चालत माझा एक टीममेट पण होता. अच्छा. हा नाही मावशी बोलली दोन जण इथे मी बघितलं आणि मला आठवलं तुमच्या बहिणीचं नाव सिद्धी. माझं नाव रिद्धी आणि रिद्धी. अच्छा रिद्धी श्री. तुमचं नाव रिद्धी. काय बेटा. तर फ्रेंड्स वी हॅव रिद्धी. काल पण आल्या होत्या, बट एवढंच की काल आपण बाहेर गेलो होतो त्या मूवीच्या प्रीमियर साठी. तर मावशीने रात्री आल्यावरती सांगितलं असं येणं झालं. तर वाईट वाटली कालची गोष्ट की येऊन पण आपल्याला नाही भेटणं झालं. बट आज आहेत, आज ते गेला आल्या आणि आज भेटणं झालं. त्यांची सिस्टर आहे. छोटी आहे की मोठी आहे? छोटी सिद्धी. तर हाय सिद्धी. खूप बरं वाटलं तुमच्याबद्दल जाणून आणि ताईंशी बोलतोय तुमच्या. बाकीच्या गप्पा गोष्टी सांगतीलच ताई तुमच्या काय काय झालं. मी काल पण तिला सांगितलं की मला परत दिदी भेटलीस का, मला भावण्याला भेटायचंय, खूप लांब आहे. तेवढा 30 सेकंदाचा असेल तेवढं बघते. तू शॉर्ट्स पण नाही बघत लोक. शॉर्ट्स पण स्क्रोल करतात कारण का नॉट इंटरेस्टेड असतं. आपण स्वतः असं वाटत असेल तर ऑब्व्हियसली ऑडियन्सला पण तेच वाटतं ना की अजून काय झालं, आज काय झालं, व्हॉट डिड भाव्या डू, असं दुसऱ्यांचे पण आपण. सध्या ऍक्च्युली आपण आता असं प्लॅनिंग मध्ये होतो फ्रेंड्स. गेले 1-2 वीक पासून मी काहीतरी एक्सपेरिमेंट करतो की आपला ब्लॉगचा टायमिंग काय असला पाहिजे, ड्युरेशन किती शॉर्ट करू का अजून, की म्हणजे कधी कधी कमेंट्स आलेत की एवढा मोठा नको, कधी कधी असे पण कमेंट्स आले की अजून मोठा ब्लॉग ठेवा. तर व्ह्युअर्स एक्सपिरियन्स चांगला करण्यासाठी मी शॉर्ट करायच्या प्रयत्नात होतो आणि टाईम पण कधी सकाळी 8चा ठेवला, तर आता कधी मी आता आज दुपारी 3ला टाकला तर उद्या 12ला टाकेल. असं एक्सपेरिमेंट करून या मंडेपर्यंत आपण फिक्स करू. आता माझा तर प्रिफरेबल 11 ते 12 आहे दुपारचा. जर अजून काय आपल्याला दुसरे सजेशन्स आले कमेंटमध्ये तर आपण ते प्रिफर करू. छान छान छान. बादे ना बटू. बाय भाव्या. ओय येते तू खाली जाऊन. ठीक आहे चलो बाय बाय बाय. आपला चॅलेंज तिसरा कितवा दिवस आहे चॅलेंजचा काय माहिती, तुलाच माहिती, मला काय माहिती. आपण आजची भाकर बनवून घेऊ. आता मला भाकर जरा लवकर बनवत होते फ्रेंड्स पहिल्यापेक्षा. आता हात जरा म्हणजे युज टू झाले ना बोला. असं काही नाही का तेवढा पेक्षा त्याच्यापेक्षा जास्त टाइम लागतो. बस काल आपण बाहेरून आलेलो एवढं फिरून, तरी मी किती वेळात केली? अर्धा तास. अरे काय खोटं. पूजा चप्पल घेतली म्हणजे सॅन्डल टाईप आहे चांगली. एवढी बस बनवणार ना नंतर भांडी पण घासून ठेवायची. अरे पूजा रोजच घासून ठेवतो रे तू. काय रोज हे लक्षात करून देते? लक्षात करून देण्याचं माझं काम. मी असं कधीच करत नाही की वापरलेली भांडी तुझ्यासाठी ठेवतो. मी ठेवतोस नाही ठेवत. त्या दिवशी काळा तवा बिवा कोणी ठेवलं होतं, बोलली भांडी घास 3 वेळा बोलली. तुझा काळा तवा तो काळाच दिसतो पूजा. तो पण घासला तरी त्याचा काय गोरा नाही होणार आहे. पण तो घासलास का? घासला. हर्ष काय खोटं बोलतोय. असं असं सिरियसली कधीच नाही झालंय की मी हिच्यासाठी भांडी ठेवून दिले स्वतः वापरलेले. कधी कधी खोटं बोलायला आवडतं मला पण. ठीक आहे ना. तसं हिला जास्त आवडतं मला ते. तू शपथ घेऊन बोल बरं. तू माझ्याशी खोटं नाही बोला. तू बोल. तवा तापायला ठेवलास का? तू ठेव ना. कुठे हा पाणी घ्यायचा ग्लास घासला. आत्ता मी जस्ट इथून एक ग्लास घेतला होता पाणी याच्यामध्ये टाकण्यासाठी. तो पण हिने धुवून टाकला. कपडे पण सगळे धुवून टाकायचे न वापरलेले. भांडे पण जरा तरी काढले तरी धुवून टाकायचे. हिला लय साफसफाई करण्यामध्ये इच्छा आहे. हिला खरं 5 जन्म पूजा तू काय असेल माहितीये का? 5च्या जन्मामध्ये ना तू खरं खूप सारी ना घाण पसरून वगैरे ठेवली असेल, म्हणून या जन्मात तुला सारखी साफसफाई करायची तुझ्या इच्छा तोंडातून करते. हेच वाक्य मला ऐकायला का चांगलं बोलू शकत असेल. का बोलू तुझ्याबद्दल चांगलं नाही? नकोच बोलूस. मी अपेक्षा पण तू नाही काय पे केलंय मला चांगलं बोलायला? काय केलंय? तुम्हाला काय पैसे दिलेत का चांगलं बोलायला मी का तुझ्याबद्दल? पैसे देऊ तुला? आता हा डबा ना काल तो इथेच राहिला होता. ती वाटी घेतली ती तिथेच तशीच काही ठेवली. खोटं बोलण्याचं पूजा तुझ्याकडून आहे ना लिमिट खरं मला समजत ते नाही. झालं असेल तर वाटी टाकायचं आणि ठेवून द्यायचं. ही आता ही मला लागणार आहे. बाबा
अरे आता तुझ्याशी बोलण्याच्या नादात पाणी थोडं जास्त पडलं. काय बेटा, काय बेटा? अरे वा, आजीची नवीन चप्पल तू घातली बेटा. सेकंड अटेम्प्ट होता फ्रेंड्स, कारण की पहिलीवाली भाकर टाकल्या तुटली होती, अर्धी राहिली आणि थोडे तुकडे पडले होते. ती लगेच उचलून प्लेटमध्ये घेतली. परत आता त्याच्यामध्ये थोडंसं पीठ आणि पाणी मिक्स केलं आणि आता ही दुसरी वाली झाली. तर आपण सगळं आता किचन वगैरे क्लीन करून घेऊ. तर आपण असं काय फ्रेंड्स हाताने हे करून घेतलं. हात एकदा पटपट वॉश करू आणि त्यानंतर आपली भाकर थोडीशी खालून हे झाली असेल आता थोडं गॅस फास्ट करून भाकरीला पटपट आता शेकून घेऊ. भाकर इज रेडी. काय बनवायचं भाकरी तुला? करपवलीस ना हर. थोडीशी करपली असं कशी वाटतं मला. करपली? थोडं गरम करण्याच्या ह्याच्यामध्ये एवढी नाही करपली काय? दाखव, धूर झालाय काय, एवढी करपली नाही. अरे बाबा कुठे ते बघ. तुला काय बनवायचं दुसऱ्या तव्यावरती? नाही, सगळं झालं, जेवायचंय फक्त. मग आज काय, आज कोणता वार आहे? वेनसडे आहे ना? गुरुवार. वेनसडे आज गुरुवार आहे, काल वेनसडे होता. हा, मग तू मी ऑमलेट बनव. भाजी आहे ना हर. इकडे लवकर बघ. काय झालं इकडे काय झालं आपल्या किचन मध्ये? काय झालं किचन मध्ये? एवढा धूर कसला आहे? तू घाबरली? भीती वाटते तुला? नळ चालू कर. नळ चालू कर. तवा घासतोय मी, असं कधीच करत नाही. घासतोय, वापरायला काढलेली भांडी मी ठेवून देतो. आणि हा तवा मी का अवॉइड करतो माहितीये पूजा? कारण की जेवढं आता ही तव्यामध्ये बनवून खाल्लेली भाकरीने मला ताकद भेटेल ना, त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट ताकद माझी घासण्यामध्ये चालली आहे. तवा ना लय काळपट आणि चॉकलेट म्हणून तो काळा साबण पाहिजे. पण हा तवा वापरायचा बंद करायचा असं नाही. अरे मग भाकरी याच्यातच चांगली बनते हर. थोड्या वेळ अगोदरच मी आंघोळ करून बाहेर निघालो. आता परत हे घासून झाल्यावर तुम्ही परत आंघोळीला जा. आता जेव, नंतर आंघोळ कर. घामा गोमत झालंय बघ, व्यवस्थित झालंय. आता परत काय बोलू नाही, नको. त्याला व्यवस्थित नाही म्हणत. ते काळ कसं येते, त्याला व्यवस्थित घासलं नाही म्हणत. जा मी घेऊन येतो भांडी. ए काय उघड काय. काय मस्ती चालू आहे? बेटा फ्रीजला चिटकत नको जाऊ. किती वेळा सांगितलंय तुला? चला बाहेर वा लवकर. अँड फ्रेंड्स, थोडी ना एडिटिंग पूजा पण शिकते आजकाल. तर जर मी कधी नसलोच, कुठे बाहेर गेलो किंवा कोणतंही काम असतो, मी कुठेतरी वेगवेगळं असतो, तर आता पूजा पण स्वतः ब्लॉग शूट पण करू शकेल आणि थोडंफार एडिट पण करून ती करू शकेल तिच्याकडून पण. कोणाला विचारलंस हे? मला काय? विचारलंस काय की मला एडिटिंग येतं नाही येतं काय येतं? हळूहळू शिकवतोय, तर शिकशील तू लवकर. आणि तुला विचारू कशाला? तू वाईफ आहे माझी, तुला सांगेल मी. जिथे सांगायचं तिथे ज्या बरोबर गोष्टी वाईट विचारायच्या त्या विचारणार, ज्या गोष्टी तुला डायरेक्ट सांगायच्या त्या सांगणार. नाही फ्रेंड. काय मम्माने काय केलं? मारलं? चिमटा घेतला तुला? मम्माने चिमटा घेतला? पूजा कोण खोटं बोलतंय? कोण खोटं बोलतंय? किती मारलं तुला, बोच मारलं. मम्माने तुला चिमटा घेतला का तू मम्माला चिमटा घेतला? का रे पूजा तसा? तू तिचं ऐकतोय? 2 कानाखाली तिने मला मारलंय. मला चिमटा घेतलाय आणि तिकडे गेलीये गोलूला मारायला. ते गोलीला मारायला नको म्हणून मी ओरडले. बेटा असं हात उचलायचं बंद कर आता. नको तसं सगळं खेळत जाऊ, समजलं? परत हात उचलताना दिसले नाही पाहिजे कोणावरती, समजलं ना? ऐकलं काय बोललो मी? केलं त्याच्यासोबत, मारू नका. ओके? इकडे आणि त्याला नाही आणि इथे भाकरीचा बरं. नको. भाकर अजून मी एवढं कॉन्फिडेंट नाही की मी बनवलेली भावाला पण देऊ. एक त्या मावशी चपाती बोलत होती भाजीचा. भाकरीला हा? भाकरी आहे की भाकर आहे? का बरोबर नाही झाली तमाशी? बोल झालीये. हा ठीक आहे. नको. त्यात छोटा खास फ्रेंड भाव्या नाही खाते. ओके भाव्या, ते तुला भरवलेस का पूजा? तू हिला भरवलेस? तू हिला आज? मगाशी ते फक्त खीर भरवलं, जेवण भरवायचं. काय देऊ तुला? जेवण देऊ? बेटा तसं का? कोणाचं शिकले ते हात उचलायचा? आज छोटासा घास मम्मा भरवणार आहे. भाकर थोडीशी सुकी झाली आज. रोज नाही का, आज थोडी जरा जास्त सुकी झाली. पहिल्यापेक्षा तरी बेटर आहे टेस्ट वाईज. काय बोलत होती? कर कुकिंग कर.
कसली? कर्जत, माथेरान, पनवेल. तू सांग, तू एक ठिकाण सांग ना, मग बुकिंग करतो मी कुठं ठिकाण जायचं तर ते. सांगितलं. आणि खास करून बुकिंगची गरज नाहीये. आपण डायरेक्ट जरी गेलो ना तिथे तरी आपल्याला भेटणार आहे हॉटेल स्टे साठी. तू नाही येते बेटा, बाय करायला लागले. बाय. तर आपण निघतोय फ्रेंड्स आता. आपण चाललो आईस्क्रीम पार्लर मध्ये. नाही घेतली? नाही घेतली मी. बापरे, अरे याच्या भरवशावरती चावी. माझ्या भरोशावरती नाही. मी मला काय माहिती तू बंद करून येते डायरेक्ट दरवाजा. ऑब्विसली दरवाजा बंद करूनच येणार ना. ऑब्विसली चला खोला. Thank भागाला God. चप्पल घालायला उभा आणि तू Thank God मी चावी घेतली. तुझी चावी नाहीये इथे. आता ही बुगुडी खेळत होती चावी सोबत. तुझ्या खिशात. अरे खेळत बेटा चावी तू कुठे? घेतलेली हातात हाताची चावी. ही ते माझी आहे त्याची चावी. बापरे. आता म्हणजे तू तुझ्या हातात घेतली होतीस म्हणजे अशीच. हिनी जरी चावी नसती घेतली ना आता आपण बाहेर तुझ्या माझी कशी घेतलीस अचानक. तिने का माहिती. बाप रे, कधी न घेणारी चावी बाईने चावी घेतली. बरं झालं. स्टॉप कर थांबव लवकर. थांबा. आपण चाललोय गोरेगाव स्टेशनला. तिकडे पूजाला वाटतं तिथं आईस्क्रीम पार्लर चालू असेल. जर नसेल तर पचका होईल. नसेल तर मी रिक्षा फिरवायची. दोघं पण झाडे मला चिमटवून टाकले बापऱ्याने मला. हा. बरं रे, तुला माहिती आहे सगळं पूजा. काय बेटा? हा ये पॅम्पलेट असतं ना. काय मेन्यू? हा कोणता इशारा आहे पॅम्पलेटचा? जॅकफ्रूट 75 कोणताही फ्लेवर घ्या. आपल्याला काय एक स्कूप पाहिजे की दोन? आता 2 जॅकफ्रूट पण भेटेल ना? 2 स्कूप एकाच कप मध्ये येणार आहेत ना? दोन्ही एकच मध्ये देऊ. हा, कारण की ते एकच व्यक्ती खाणार आहे. कोणतं होता? सीताफळ. एक सीताफळ द्या आणि एक काजू किशमिश. म्हणजे नाही होणार. सीताफळ नाही द्या. सीताफळ नाहीये. दुसरं काय खाणार? हे लिची. मँगो घे. एक मँगो द्या. मँगो पेमेंट कसं होईल? आणि एक ऑनलाईन. आता लगेच करा ना. थँक्यू. मँगो काजू किशमिश माझ्यासाठी घेतो काहीतरी नवीन ट्राय करण्यासाठी. बिल आपल्याला ह्याच्यासाठी लवकर पे करावं लागलं बिकॉज 12 वाजून गेलेत आणि ते कालच्या दिवसाचं क्लोजर वगैरे असेल त्यामुळे. कोणतं घेतलंय? झालं हात खाजवायचं चालू. तू कोणतं घेतलंय? मी काजू किशमिश. काहीतरी ड्रायफ्रूट टाईप ट्राय करायचं होतं मला म्हणून. जाऊ दे, तू नको खाऊ. तुझ्यासाठी चांगलं नाही ते. शेअरचं विचारलं आपण त्यांना. ते बोलले ठीक आहे थोडा टाइम घ्या. कसं काय बेटा? हा व्हेरी गुड. शाबाश. काय ना बेटा, स्पून पडला. जा त्यांच्याकडून स्पून घेऊन ये. तू जा. जेवणच ठेवलंय. सारखं स्पून मागतात म्हणून केवढे दिलेत बघ. ते नाही बेटा, तू झोपले त्याला आईस्क्रीम नाही देऊ शकत आपण. आईस्क्रीम आता खाऊन होईल. फ्रेंड्स, आपण थोडक्यात शेअर करू की पूजा कसलं जॉब होतं, ती ऑपॉर्च्युनिटी आलेली. एक सेकंड थांब. स्नॅप काढते तोपर्यंत मी शेअर करतो. फ्रेंड्स, ही गोष्ट 2023 मध्ये पूजाने ऑलरेडी अप्लाय केलं होतं. तेव्हा पण तिथून संधी आली होती, पण तेव्हा पूजा दुसऱ्या जॉबला होती आणि तिथे सॅलरी पॅकेज पण कमी होता, पण एक सेफ सिक्युअर टाईप जॉब होता. ओके, तो जो कोणता जॉब आहे ना, तो तुम्ही तिच्याकडूनच आहे का? कारण की आपल्याला कमेंट्स पण आलेले की बाबा असा कोणता जॉब आहे ज्याच्यासाठी राशन कार्ड लागतं, परत अशी म्हणजे परत तुम्ही जॉब सोडलाच आहे जर ह्याच्यासाठी की युट्यूबसाठी जर तुम्ही म्हणजे मी हिला जॉब सोडायला सांगितलं. ऑफकोर्स माझाच डिसिजन होता तो, पण मग परत का जॉब बघते वगैरे हे ते सगळं, त्या सगळ्या क्वेश्चन्स आताच तुम्हाला समजतील की ही अपॉर्च्युनिटीसाठी आम्ही का जस्ट एक स्टेप फॉरवर्ड केला, म्हणजे का स्टेप घेतला आम्ही तो. आणि तिथेच आपण गेलो होतो जस्ट ह्याच्यासाठी की काही इन्फॉर्मेशन काढायला की इथून दुसरीकडे म्हणजे जे लोकेशन भेटलंय कामाचं तिथून दुसरीकडे शिफ्टिंग भेटू शकते का, किंवा सॅलरी पॅकेज काय असणार आहे, त्यासोबत काय टायमिंग्स असणार आहे, त्या सगळ्या गोष्टीवर डिपेंड राहून आपण ते हा बोलणार होतो त्या गोष्टीसाठी. काय जॉब होता पूजा? सेमी गव्हर्नमेंट जॉब होता, अंगणवाडीचा. अंगणवाडीमध्ये ज्या सेविका काय मदतनीस आणि सेविका जे असतात ना, त्यांच्या
हे काम होतं आणि सॅलरी पॅकेज तर फारच कमी होतं. फार म्हणजे फार आवाज कमी का होतोय? माझ्याशी बोलताना तेवढा कमी असतो. तेवढाच असतो. शेवटच्या रूम पर्यंत आवाज जातोय माझ्याशी घरी बोलत असते तेव्हा. सॅलरी पॅकेज पण फार म्हणजे फार कमी होतं. मिनिमम 5500 हे पॅकेज. ह्या गोष्टीमुळे मी थोडस कन्फ्युज होती एवढे दिवस की करू नाही करू. आणि टायमिंग काय होता? 10:30 ते 3:30 असा टायमिंग त्यांनी सांगितला. त्याच्यापेक्षा पण कमी असतो टायमिंग. लोकेशन बँड्रा. आता आपण बँड्रावरून इथं ऑफिस साठी गोरेगावला आलो. आता गोरेगाववरून परत बँड्राची ऑपॉर्च्युनिटी येते, तर ते परत कसं ते. आणि आता रूम तर आपण सोडणार नाही, कारण की आपण आता एसी इन्स्टॉल केलाय. कमीत कमी 2 वर्ष तरी इथे काढू. असं नाहीये. नाही, मी माझं तर तोच रिझन आहे. मला ते परत एसीचा अनइन्स्टॉल करून परत दुसरीकडे खड्डा म्हणजे भिंतीमध्ये खड्डे विड्डे पाडून आणि हे सगळं करणं नको. म्हणजे ऑलमोस्ट खूप चेंजेस केलेत. कलर काम वगैरे हे सगळं ते सगळं केलंय. मग ते सगळं करून आणि घर सोडणं. आणि आपण तिथे गेलो तेव्हा त्या मॅम ऍक्च्युली कॉलवरती सांगायला रेडी नव्हत्या की काय डिटेल्स आहेत जॉबचे, डिस्क्रिप्शन काय वगैरे. त्यामुळे आपल्याला तिथे जावं लागलं आणि तिकडे जाऊन मग पूजाला दुसऱ्या दिवशी डॉक्युमेंटेशन साठी बोलवलं. बट आपण म्हटलं हे नाही बरोबर ते फाईन हिच्याकडूनच बरोबर घ्या तुम्ही केलं तर. तिला रात्रीचा आईस्क्रीम खायचंय. हे चल सगळे उठलेत भाव्या. तो जॉब अंगणवाडीचा होता. महाराष्ट्र शासनाशी बेस्ड आहे वाटतं तो. तर त्याच्यासाठी आपण म्हटलं की जाऊन बघू. जर म्हणजे गव्हर्नमेंट टाईपच जॉब आहे तर तो कसा लाईफ टाईम राहणारच फॉर शुअर. सॅलरी भले कमी आहे पण एक सेफ सिक्युरिटी असेल की गव्हर्नमेंटचा जॉब टाईप आहे. म्हणजे थँक्यू हा. सॉरी लेट झाला आपल्यामुळे त्यामुळे. थँक्स. कशाला घाबरायचं बेटा याला? बुवा काय करतो तुला? हॅलो बोला. हॅलो. अरे घाबरून दादा कसं खेळतो बुवा सोबत. तू पण खेळ जा. हे बघ आजी पण. हाय कर त्याला. हाय कर. हाय जा ना. फक्त हाय कर. घाबरते. आता आपण डिसिजन वरती पोहोचलो की काय पूजा? काय डिसिजन वर आहे? नको. एक टाइम आपल्या इथं जवळपास भेटला असं ना गोरेगावला तर मग ठीक आहे. पर्यंत भेटलं तरी चाललं. हा, पण त्यांचं असं आहे की जिथे जॉईनिंग भेटेल. आणि आपलं राशन कार्ड का पाहिजे त्यांना? कारण की त्यांना हे बघायचं होतं की ऍड्रेस कन्फर्म म्हणजे राशन कार्ड वरती जो ऍड्रेस असणार आहे त्या ऍड्रेस प्रमाणे ते आपल्याला ते लोकेशन देणार आहेत. त्यांना राशन कार्ड पाहिजे होतं आणि आपलं राशन कार्ड आहे बँड्राचं. शेअरिंग है ना? तो कसं मीटर पे? पण यहाँ पे तो शेअरिंग होता है ना. अरे हा ठीक आहे ना. चल ना. मीटर तर मीटर. तुम्ही लोक जा लवकर. पाऊस यायला लागलाय. मी आलो पे या संडे पर्यंत फिक्स करू एक टाइम. आणि मंडे पासून तोच एक टाइम ठरवलेला असेल किंवा 1-2 दिवसात जरी फिक्स झाला कम्युनिटी पोस्ट मध्ये एक पोस्ट टाकू त्याच्यामध्ये टाइम फिक्स. ठीक आहे. शाबाश. आता लक्षात ठेव. ठीक आहे ना. लक्षात ठेव ना. खरं घाबरलं की ऍक्टिंग खरं घाबरलं. हो हे चिपकली. ही पाल तेव्हा चिपकली. लाईट कोणी बंद केली? आतली वाली पण लाईट मीच बंद केली. अधूनमधून 1-2 कमेंट येत असतात की गब्बर कुठे आहे करून. आपण हे ऑलरेडी पण खूप वेळा शेअर केलंय. बट वी ट्राय टू डिस्कस लेस अबाउट इट बिकॉज आपल्याला पण त्याची मग मी सांगते खरंच आम्हाला पण गब्बरची फार आठवण येते. गब्बरला जेव्हा हा नेत होता ना तेव्हा मी स्वतः बघितलं पण नाही त्याच्याकडे की कसा जातोय काय. काहीच बघितलं नाही. कारण का मी जर बघितलं असतं ना मला माहितीये मी त्याला तिथेच ठेवलं असतं. आणि माझं असं झालं होतं की मी विचार करत होतो मला माहितच नाही मी काय करतो. पटपट जाऊन त्याला बस फ्रेंडकडे हे करून यायचं. आणि त्याला फ्रेंडकडे दिलंय. तो व्यवस्थित आहे. तिथे व्यवस्थित राहिलाय. एवढंच की आम्ही ते शेअर नाही करू शकत आहे बिकॉज कुठे येतो. आणि दुसरी गोष्ट जर तिथे गेला आणि जर त्याने शेअर केलं एकदा का ते जर मला सुद्धा कळालं ना सो मी त्याला खरंच जाऊन त्याला मी घेऊन येईन. मी एवढं इथपर्यंत त्याला बोलले की मी खरंच जाऊन त्याला घेऊन पुढे तिथं खुश आहे फार. ऍक्च्युली मी बघितलं त्याला 2दा. तो तिथं मोठं फार्म हाऊस टाईप आहे आणि दुसरे पण लायब्ररीज आहेत तिकडे. तर जाताना पण तो नव्हता रेडी. त्याला मी खूप सारे ट्रेन केलं होतं की कसं पळायचं वगैरे. बाईक स्कूटीच्या पाठी मी त्याला पळायची ट्रेनिंग देत होतो. परत जाळ्यांच्या वरतून उडी बिडी मारायचा. तर जेवढं त्याला शिकवलेलं तेवढं त्यांनी लास्टला सगळे प्रयत्न केले. बट
ठीक आहे. नाव इज ॲट बेटर प्लेस. तिथं फार्म हाऊस आहे, तिथं चांगलं स्विमिंग पूल मध्ये होतं कधी कधी त्याला आंघोळ वगैरे खेळणं, तर मोकळी स्पेस आहे त्याला स्वतःच, म्हणजे आहे तो फ्री. आता घरातल्या घरामध्ये फ्रेंड्स त्याला ऍक्च्युली प्रॉब्लेम व्हायला लागलेला, त्याला घरात फार गरम होत होतं, जागा छोटी पडत होती, त्याला बॉडीवरती स्क्रॅचेस झालेले, रेड टाईप झालेला. आणि तेव्हा आपण डॉक्टरकडे पण नेलेलं त्याला खारच्या, तर तिथे म्हणजे हा एक पेट स्पेशलिस्ट आहे गव्हर्नमेंटचे, तर त्यांनी सांगितलेलं त्याला घाम येतोय ना, तो घाम त्याचा ड्राय होतो, त्याच्यामुळे त्याला स्किन इन्फेक्शन होण्याचे चान्सेस म्हणजे दिसू लागलेले त्याच्यामध्ये सिम्टम्स. तर मग तिथून त्याच्यासाठी बेटर होमचा आपण विचार केला. गावी ठेवला असतं तर गावी सारखं लक्ष द्यायला कोणी नाही, तर मग विचार करून करून शेवटी ते, कारण की त्या घामामुळे त्याच्या अंगावरती टिक्स पण इतके झालेले ना, जाड ग्रीन वाले, की ते सगळीकडे पसरायला लागले होते. पण ते पण ठीक होतं, बट ते त्याच्या बॉडीमध्येच आहे ना सारखं स्क्रॅच करायला लागला होता अंगावरती, पायावरती, आणि ते रेड पडायचं पूर्ण. मी तर रात्री झोपायची नाही. मी बसायची तुझा, आणि त्यात ते म्हणजे त्याचं रक्त निघायचं, इतका खाजवायचं तो कधी कधी. बाबा रात्री झोपली ना का मी तेच काम करत बसायचे, त्याला तेल लावायचं, त्याचे ते मेडिसिन्स लावायचे, त्याला ते टिप्स काढायचे. आणि तेव्हा आपण जास्त ब्लॉग थांबवलेले, कारण की आपल्याला ब्लॉगिंगसाठी ना प्रॉपर टाइम पाहिजे. ब्लॉगिंग असं नाही की हे पण केलं ते पण केलं, आणि आहेत आपले प्लॅन्स, एवढंच की एक्झिक्यूट आपण हळूहळू करू. आपण जेवढं पण म्हटलं ना की काय काय करायचं ते एकदाच एक्झिक्यूट करून सगळंच नाही, प्रत्येक गोष्टीला वेळ असतो. आय एम जस्ट शेअरिंग की व्हॉट आय विल बी डुईंग इन अपकमिंग डेज और अपकमिंग मंथ. इट्स नॉट लाईक सगळं काही एकदाच शेअर करू. त्याच्यामुळेच आपण प्रॉपर टाइम आला तर शेअर करू. आता सगळे कमेंट करायचे की बायकोला कामाला पाठवतोय, स्वतः घरी बसून खातोय. कमॉन, तुम्हाला ते जे असं बोलतात ना त्यांना माहित पण नाही की माझी सॅलरी किती होती आणि पूजाची किती होती, कुणाची कमी कुणाची जास्त किंवा काय होतं. ते सगळा विचार करून सिक्युरिटीचा आपण नंतरला, मी पहिला जॉब लेफ्ट केला आणि पूजाने पण तेव्हाच केलेला, पण जे 2 महिन्याचा नोटीस पिरियड होता. ओके, गोष्ट सॅलरीचा विषय निघालाय तर सॅलरी हर्षची जास्त होती माझ्यापेक्षा. माझी सॅलरी हर्षपेक्षा फार कमी होती, पण तरी पण आम्ही व्यवस्थित मॅनेज होत होतो. एवढंच की पुढे काहीतरी ड्रीम्स आहेत ना, तर त्या ह्याच्यामध्ये आम्ही ते करू शकत नव्हतो, किंवा ते आमच्या ऍक्च्युअल मध्ये जॉब करून फ्रेंड्स, तुम्हाला जर मुंबईचं ज्यांना राहणीमान माहितीये, 14,000 ह्या रूम वरती स्पेंड करणं, आणि थोडं अजून पुढे गेलं, विरार असू द्या, पुणे असू द्या, कुठे 14,000मध्ये खूप, म्हणजे केवढा रूम भेटेल तुला? 14,000मध्ये तिथे खूप मोठा 1 BHK टाईप मध्ये, त्याच्यापेक्षा म्हणजे अजून ते पण कमी येतात. हा, कमी 10 ते 12 मध्ये याच्यामध्ये भेटेल. आता ऍटलीस्ट त्या तरी कमेंट थांबलेत की बायकोला कामाला पाठवते, स्वतः बसून खातोय. ते कमेंट आपण त्याच्या कोणी रिप्लाय नाही देत, कारण की आपल्याला माहितीये पुढे येऊन यांना स्वतःच उत्तर भेटेल. तर त्यांना उत्तर भेटलं असेल. आता पूजा पण जॉबला नाहीये, मी पण नाही, बट आम्ही युट्यूब हा प्रोफेशन निवडलाय. आणि काही लोकांना अजूनपर्यंत माहित नाही की युट्यूबचा पण इन्कम सोर्स वगैरे आहे. परत आपल्याला ऍड्स वगैरे जनरेट होतात. आता त्याचा आहे ते आपण नंतर जाऊन एक्सप्लेन करू. आपलं मंथली इन्कम किती होतं युट्यूब कडून, होतं पण की नाही होत, किंवा कोणकोणत्या मंथ मध्ये येतं नाही येत, आणि खास करून महिना आपला कसा जातो फ्रेंड्स, हे मी तुमच्यासोबत शॉर्ट मध्ये शेअर करतो. युट्यूबचं इन्कम तर थोडंफार आहेच, बट माझी RD आहे, FD आहे, 2-3 FD आहे तिकडे, परत माझं शेअर्स मध्ये आहे. आणि मी एक शेअर तुम्हाला शेअर करतो, माझा फेवरेट, पण ते आता नसतील बरोबर, कारण की ते गव्हर्नमेंटचे आता नॉर्म्स वगैरे आलेत. पण तरी तुम्ही शॉर्ट मध्ये समजून जा, त्यांच्याकडून मी जेवण अधूनमधून सारखं ऑर्डर करत असतो. तर त्यांनीच मला खूप फायदा केलाय. 80 वरून तो आता खूप चांगला जम्प केला. म्हणजे आमचं जास्त करून शेअर्स वगैरे ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट. असं बोलतात ना की तुमचं घर कसं चालतं, तुम्ही दोघंही जॉबला नाहीयेत. आम्ही शेअर्स, परत आपण गोल्ड मध्ये पण थोडंफार इन्व्हेस्टमेंट करून ठेवलंय. हा, मग त्या सगळ्या गोष्टींमुळे आमचं थोडंसं, त्यांच्या BCA, त्यांच्या 2-3 BCA वगैरे ते सगळं असलं तरी पण आमचं काही ना काही मंथली इन्कम आमची येत असतेच. आणि खास करून फ्रेंड जास्त करून ह्याच्यावरूनच, कारण की 2-3 BCA आहेत. परत माझं पण काही आहे. सगळं सांगणं जरुरी आहे का? अरे पूजा, कमेंट्स येतात सारख्या घर कशाने चालतं, तुम्ही दोघेही जॉब सोडलाय, बट जॉबला असतानाच फ्रेंड्स इतकी सिक्युरिटी अमाऊंट आपण जमा करून ठेवली होती ना, की ती जॉब सोडल्यानंतर ऍटलीस्ट 3-4 महिने जरा आरामात काढू शकू आपण. कारण की आपल्याला माहिती आहे आपला खर्च किती आहे, घरातलं राशन किती, थोडंफार इकडचं तिकडचं खाणं किती, वी नो. तर त्या हिशोबाने आपण थोडीशी कॅश साईडला काढून ठेवली, थोडंसं काढून ठेवलंय अमाऊंट. आणि युट्यूबचा पण थोडाफार हातभार लागतो त्याच्यात. निर्णय घेऊन नाही सोडलाय जॉबचा, पटकन निर्णय घेतला आणि सोडला नाहीये की मला आता हे करिअर करायचं तर मी आजपासून जॉब सोडतो असं नाहीये. बाबा राहिलो होते तेव्हापासूनच, मी प्रेग्नेंट असल्यापासूनच हर्ष सगळं तेच चालू होतं की मला जॉब सोडायचं. तेव्हापासून आम्ही एक अमाऊंट अशी बाजूला काढत गेलो होतो की ती जी पुढे जाऊन आम्हाला उपयोगाला येईल.
अजून पण आपण जर युट्यूब जरी थांबवलं ना फ्रेंड्स, तरी 7, 8, 9 महिने आरामात जाईल एवढी अमाऊंट आपण काढली रेंट विंट पकडून. ओके, तर त्याच्यानंतरच हा डिसिजन घेतला यार. असं म्हणजे असं सगळेच नाही बरं का, आपल्याला 100% मधून आहे ना 2 ते 3% असे असतील की जे सतत या गोष्टीला घेऊन चिंतित असतात. कसं चालतंय तुमचं घर, तुम्ही जॉब सोडलात, तुम्ही युट्यूबच्या भरोश्यावरती हे केलं ते केलं हे केलं. प्रेम करणारे खूप आहेत, म्हणून आम्ही प्रेमाच्याच कमेंट्सला पण रिप्लाय देत आलो किंवा रिस्पॉन्स देत आलो ब्लॉग मध्ये पण. बट थोडा वेळ पण त्यांना पण दिला पाहिजे, ते जास्त चिंतित आहेत. कमेंट्सने काही हे होतं, पण निगेटिव्ह कमेंट जे करतात ना त्या गोष्टीने आम्हाला पण हर्ट होतं. असं नाही हर्ट होत होतं. नाही, हर्ट खूप होतं. एकेका टायमाला त्या निगेटिव्ह कमेंट्स ऐकून मी बोलले होते तर मला नाही त्याच्यामध्ये यायचं, मला कॅमेरा समोर यायचं नाही, मला बोलायचं पण नाही, मला करायचं नाही, मी त्याच्यावर रडले होते. तरी असे काय होते फ्रेंड्स, थोडेफार प्रश्न जे एकदाचे आपण सांगितलेत, तरीही आय एम शुअर की परत 1-2 हफ्त्यानंतर परत गब्बरशी रिलेटेड येतील, परत सॅलरीशी रिलेटेड नाही, येतील, कोणीतरी परत हे एक पर्टिक्युलर एक पर्सन आहे, मला नाव लक्षात नाहीये, काय? की जे दर दिवशी विचारते की गब्बर कुठे कुठे आहे. आहे. तर स्पेशली त्या व्यक्तीसाठी आज एवढं सगळं बोललोय गब्बरसाठी. तुला गब्बरचा जेव्हा पण विषय येतो ना तेव्हा मला खूप जास्त प्रमाणात इमोशनल व्हायला होतं. मग त्या कॉर्नरला गब्बरचे fix होते. आठवण येते. हे कार्पेट पण जेवढं फाडलंय ना थोडंफार, ते गबुड्याने ना नग वीक मारून त्यांनी ते थोडस हे केलंय. पण फ्रेंड्स, याला लास्टला ऍक्च्युली खूप त्रास होत होता. विचार केला की नको यार, त्याला जास्त करून हे होतं, तर आपल्या जितसाठी त्याला आपण इथे पकडून ठेवण्यापेक्षा उद्या जर आपण बाय गॉड्स ग्रेस मोठंसं काही घेतलं स्टे सारखं, हा पूजा कुठे बंगलो किंवा काय घर वीर, तर तिथं जाऊन घेऊन पहिली घरातली कोणती गोष्ट न घेता पहिली गब्बरला. त्याला घेऊन. तर इतका वेळ दिलात फ्रेंड्स आजचा व्लॉग बघण्यासाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. किती पुसलं तरी तेवढंच पाणी येतं. पाणी पडतच राहते तिथून आई वरतून. घे, तुझं झालं का, पहिलं अंतरून घालून द्या आम्हाला. हे ठरलेलंच आहे काम, अंतरून टाकायचं, लाईटी बंद करायच्या आणि जेवताना पाणी घेऊन यायचं. अंथरूण घालायचं का? तर असा होता फ्रेंड्स आजचा काही दिवस, ज्याच्यामध्ये आपण आज संध्याकाळी रिद्धी आली होती, आपण तिला भेटलो. ती काल ऍक्च्युली येऊन गेली रिटर्न, बट आपण घरी नव्हतो. तो सो सॉरी फॉर दॅट रिद्धी वन्स अगेन. तिला एकदम लांबचा प्रवास करायचा इथून येऊन पण, तर त्यासाठी आय रिअली फेल सॉरी फॉर हर. रात्रीच आपण आईस्क्रीम खायला गेलो 12 नंतर, बट होतं चालू होतं आणि व्यवस्थित आपण आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि आपण शेअर केल्या बऱ्याचशा गोष्टी. त्याचे कमेंट्स काही यायचे पण आपण कधी शेअर केला नव्हता, आपण ते शेअर केल्यात आणि होप यू अंडरस्टँड अँड यू लाईक दिस ब्लॉग. भेटू आपण उद्या सगळ्या नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. बाय बाय. बुगू बाय कला जाऊ दे, ते आजकाल लय मस्ती ते. उठ ना, चल ना. हा, सॉन्ग ऑफ द डे मी बाय करा. सॉन्ग ऑफ द डे एंडिंगला नव्हता बोलणं, स्टार्टिंगला बोलणार होतं. ते मी सकाळी अपलोड करणार होतो तर, पण सकाळचं पूजा जास्त आपली ऑडियन्स तेव्हा लाईव्ह नसते युट्यूब वरती, नसते. ते ठरवतो ना लवकर, पण ते सकाळी 8ला मी आता कंटिन्यू 4 दिवस टाकले, 3 ते 4 दिवस. आपली ऑडियन्स तेव्हा ऍक्टिव्ह नसते, 12च्या नंतर आपली ऑडियन्स व्हायला लागते, म्हणून मी 11 ते 12 ते 1, 11 ते 2 यांच्या मधलाच मी टायमिंग फिक्स करणार आहे. आईला सगळे फोटोज घ्यायचे काल गेलेलो त्याचे. काय चेक करायचं फोन मध्ये. बाय बाय. बाय कर बेटा. काय 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 At the same time, Riddhi has reached home safely. Relief. हे चिपकली. हे पूजा बापरे, चल. आता ते काय बाहेरच. मग काय करत